श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते. मंडळींनो, चातुर्मास सुरू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, काही लोकांना विसर पडला असेल, पण चातुर्मास सुरू आहे अजून आणि आता काही दिवसांनी चातुर्मास देखील संपून जाईल. पण चातुर्मास सुरू आहे आणि त्यातल्या त्यात दिवाळी आणि दीपोत्सवाला अक्षरशः काही अवघे तास उरलेले आहेत. आकाश कंदील, रांगोळी, पणत्या, दिवे या सगळ्यांची खरेदीची लगबग सगळीकडे सुरू आहे. बाजारपेठा अक्षरशः फुलल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींनी. सणावारांची अक्षरशः रेलचेल सुरू झालेली आहे. आता आजपासून म्हणायला हरकत नाही. तर आता मंडळींनो, उद्या 28 ऑक्टोबर 2024 सोमवार आहे. उद्या वसुबारस आणि रमा एकादशी आलेला आहे. वसुबारसीचा जो काही पूजा मांडणीचा आणि महत्वाचा किंवा नैवेद्य काय दाखवायचा आहे, पूजा सेवा काय करायची आहे या दिवशी, याचा व्हिडिओ चॅनलवरती आलेला आहे. तुम्ही जाऊन तिथे चेकआउट करू शकता. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यातून तुम्हाला संपूर्ण माहिती वसुबारसेची मिळू शकेल. आता आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच रमा एकादशी. रमा एकादशी हे व्रत पूजा जी आहे किंवा व्रत कसं करायचं, पूजा अर्चा या दिवशी कशी करायची आहे रमा एकादशीच्या दिवशी, आणि हो या दिवशी आवर्जून पूजेमध्ये आपल्याला नैवेद्य खास कोणतं दाखवायचं आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत, की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सदैव सुख समृद्धी आयु आरोग्य अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होईल. अशा प्रकारची अनन्य साधारण अशी महत्वपूर्ण ही रमा एकादशी असणार आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आपणास माहिती असेल की 28 ऑक्टोबर 2024 सोमवार आहे. उद्या वसुबारस आणि रमा एकादशी एकत्र आलेली आहे. आता आपणास माहिती असेल की प्रकाशाचा उत्सव असलेला दिवाळी हा सण आहे आणि दिवाळी सणाच्या एक दिवस अगोदरच दिवाळीच्या पूर्वीच आपल्या रमा एकादशी ही एकादशी आलेली आहे. तशी एकादशी पाहायला गेलं तर वर्षभरामध्ये 24 एकादशी असतात. तिला पण अनन्यसाधारण असं महत्व असतं त्या प्रत्येक एकादशीला. पण आपणास माहिती आहे का, वर्षभरामध्ये ज्या काही एकादशी येतात त्या प्रत्येक एकादशीला आपण श्रीहरी विष्णूंना आपण त्या समर्पित करतो. त्यांच्या सेवा अर्चा, त्यांच्या नावाने व्रत वैकल्य अभिषेक पूजा अर्चा सगळ्या गोष्टी आपण त्या दिवशी करत असतो. म्हणजे बाकीच्या ज्या काही एकादशी आहेत त्या एकादशीना श्रीहरी विष्णूंची पूजा अर्चा पण करतो. पण रमा एकादशी ही अशी एकादशी आहे जी अश्विन महिन्यातील वद्य पक्षात येणारी रमा एकादशी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित नसून श्रीहरी विष्णूंच्या 8वा अवतार असलेल्या श्रीकृष्णांना समर्पित असणार आहे. त्यामुळे आपल्याला उद्या रमा एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंना समर्पित ही एकादशी करायची नाही आहे, तर आपल्याला श्रीकृष्णांना म्हणजे बाळकृष्णांना आपल्याला ही समर्पित एकादशी करायची आहे. जे काही आपण व्रत पूजा विधी सेवा नैवेद्य जे काही करणार आहोत उद्या आपण, ते सर्व आपल्याला श्रीकृष्णांना म्हणजे बाळकृष्णांना समर्पित त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे सांगते की उद्या फक्त रमा एकादशी ही अशी एकादशी आहे ज्या एकादशीला श्रीहरी विष्णूंची सेवा न करता पूजा अर्चा न करता त्या दिवशी श्रीकृष्णांना त्या दिवशी जास्त महत्व दिलं जातं. कारण की ते श्रीहरी विष्णूंचा 8वा अवतार मानले जातात. त्यामुळेच आपल्याला उद्या जी व्रतपूजा करायची आहे ती कशी करायची रमा एकादशीची, त्याबद्दल आता माहिती जाणून घ्या. तर उद्या रमा एकादशी आहे, तर उद्या सकाळी आपलं जी काही सकाळची काम आहे ती उरकून घ्यायची आणि देवपूजा झाल्यानंतर उद्या आपल्याला सकाळी आता वसुबारसेला कोणी पहिलं अभ्यंग स्नान करतं, कोणी धनतेरसला अभ्यंग स्नान करतं. त्या गोष्टी झाल्या तुमच्या की तुम्ही प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचं आहे, उंबराचं पूजन करून घ्यायचं आहे. आणि आपल्यास माहिती असेल की दिवाळीच्या कालाष्टमीपासूनच आपल्याला दिवाळीच्या 2-3 दिवसा अगोदर, जे आता कालाष्टमी होऊन गेली गुरुवारी, मागच्या गुरुवारीच कालाष्टमी झालेली आहे. त्या कालाष्टमीपासूनच आपल्यास माहिती की दिवाळी संचाची सेवा देखील सुरू झाली आहे. मी स्वतः सुद्धा करते आहे, तुम्ही सुद्धा करत असाल अशी आशा करते. आणि त्याच्यामुळेच आपल्याला त्या निमित्तानेच कालाष्टमीपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत किंवा भाऊबीज पाडवापर्यंत आपल्याला प्रवेशद्वारावरती लक्ष्मीपदम आणि गायत्री पदमची रांगोळी काढायची असते, गायीची पावलं काढायची असतात, लक्ष्मीची पावलं काढायची असतात, त्यांची पंचोपचार पूजा करायची असते, उंबऱ्या पूजन करायचं असतं. आणि आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. दिवाळीच्या सर्व दिवशी जेवढे दिवस आहेत त्या सगळ्या दिवशी करायच्या आहेत. म्हणून या गोष्टी करायला विसरू नका, गायीचे पावलं काढायला विसरू नका. त्यानंतर आपल्याला देवपूजा घरातली करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये 33 पद्माची जर तुमच्याकडे रांगोळी काढता आली किंवा साचे असेल तर ती तुम्हाला देवघरासमोर काढायची आहे. कारण की चातुर्मासामध्ये याचं सुद्धा व्रत खूप लोकांचं चालू आहे गोपद्म काढण्याचं. तर उद्या आवर्जून गोपद्म काढायला विसरू नका. त्यानंतर आपल्याला व्रतपूजा आता रमा एकादशीची कशी करायची आहे, देवघरासमोर आपल्याला चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, लाल वस्त्र अंथरायचं आहे, त्यावरती धूप दीप लावून घ्यायचा आणि तुम्ही तांब्हण घेऊन तांब्हणामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पंचामृताने करा, पिण्याच्या पाण्याने करा, स्वच्छ पाण्याने करा, चालेल. यथाशक्ती तुम्ही अभिषेक करायचा आहे. आणि तुम्हाला बाळकृष्णाचा जो काही मंत्र आहे तो नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय असं म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. 5 पळ्या तुम्ही पंचामृताचे 5 पळ्या शुद्ध पाण्याचे असं करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि हा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही पुरुष सूक्तमचं पठण करायला विसरू नका. शुद्ध पिण्याच्या पाण्याने
पुरुष सूक्तमचं पठण देखील करायचं आहे, अभिषेक करायचा आहे. अजून एक सांगू इच्छिते, ज्या जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे, त्या जोडप्यांनी उद्या जोडीने जर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला, 16 वेळेस पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे आणि त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं. पंचोपचार, हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या. जोडप्यांनी सांगते, दोघांनी नवरा बायकोनी ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांना अभिषेक केल्यावर ते जे तीर्थ आहे पिण्याच्या पाण्याचं, ते दोघांनीच प्यायचं आहे. आणि त्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला लोणी असतं त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. ते लोणी सुद्धा तुम्ही दोघांनी प्रसाद म्हणून नवरा बायकोनीच खायचं आहे. आणि हे कंटिन्यू प्रत्येक एकादशीला करत चला तुम्ही. बघा, खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे आणि त्याच्या जोडीला स्वामींची नित्य सेवा करायला, पंचमहायज्ञ करायला देखील विसरू नका. खूप लोकांना या एकादशीच्या सेवेचा म्हणजे संतान प्राप्तीची जी काही सेवा आहे त्याने खूप लोकांना अनुभव आलेला आहे, म्हणून सांगते आहे. आणि जर काही अजूनच तुम्हाला त्यांनी सुद्धा फरक पडत नसेल तर सरळ दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्रामध्ये प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक रविवारी संध्याकाळच्या आरतीच्या अगोदर किंवा केंद्रामध्ये विचारपूस करा. तिथे प्रश्नोत्तराची सेवा होते. त्या प्रश्नोत्तरामध्ये सेवेमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न मांडा, ते तुम्हाला त्याच्यामध्ये सेवा देतात. ती सेवा मनोभावे श्रद्धेने चालू करा आणि तुम्हाला नक्की आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी प्रश्नोत्तराची सेवा केली आहे आणि त्याच्यावर त्यांना सेवा मिळाली आहे, त्या सेवेला प्रत्येक व्यक्तीला, आम्हाला सुद्धा खूप वेळेस आम्ही प्रश्नोत्तर केलेले आहेत, आम्हाला सुद्धा त्याचे अनुभव आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा अनुभव घ्या तुम्ही, जर तुमचे या सेवेने प्रश्न सुटत नसतील तर. कारण की कधी कधी आपले काहीतरी प्रारब्धाचे काहीतरी भोग असतात, ते फिटण्यासाठी काही इतर सेवा सुद्धा असतात. ते आपल्या परमपूज्य गुरुमानीच्या मार्गदर्शनाने आपल्याला मिळू शकतात आणि त्या सेवा पूर्ण केल्याने अनुभव देखील लवकरात लवकर येतो. तर हे झालं आपलं, ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलं संतान प्राप्तीसाठी. तर तुम्हाला काय करायचं, बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला सांगितलं अभिषेक करायचा आहे. 16 वेळेस पुरुष सूक्तमचा अभिषेक करता तर 16 वेळेस करा किंवा 1 वेळेस पुरुष सूक्तमचा अभिषेक केला तरीही चालेल. स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे. चौरंगावरती तुम्ही अक्षता ठेवायची, त्याच्यावरती बाळकृष्णाची मूर्ती मांडायची आहे आणि त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. हळद, कुंकू, गंध, अक्षता, जी ऋतोत्काळभोग फुलं आहेत, फळं आहेत ती दाखवायची आहेत. आणि आवर्जून या नैवेद्यामध्ये आपल्याला म्हणजेच आपल्याला जो काही बाळकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे रमा एकादशीला, तो म्हणजेच तुम्ही काय दाखवायचं आहे, तुम्ही लोणी, दही, नंतर मिठाई, खीर अशा प्रकारचं किंवा तुम्ही अजून इतर काही जे काही गोड आहे, दुधापासून बनलेल्या गोष्टी आहेत त्याचा नैवेद्य उद्या दाखवायचा आहे. आणि याला जास्त मिश्री पण म्हणतात बघा, मिश्री ती सुद्धा खूप म्हणजे सुठवड्यासारखी असेल, ती सुद्धा तुम्ही उद्या दाखवली नैवेद्य म्हणून, तर अतिशय उत्तम असणार आहे. पण मी एक सांगते की ह्या सगळं व्रतपूजा या पद्धतीने करा. आणि या दिवशी जर जमलंच तर गीता पठण करायला विसरू नका. गीता पठण करणं जर शक्य नसेल तर गीतेचा 15वा अध्याय आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे, तो पठण करायचा आहे. विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचे आहे पोथीचं. व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचा एक माळ जप करता आला किंवा दिवसभर जरी नामस्मरण केलं तर अतिशय उत्तम असणार आहे. कारण की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक देवता ही मंत्रोच्चाराने जास्त प्रभावित होते, प्रसन्न होत असते आणि आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे या सगळ्या सेवा दिवसभरामध्ये करा. आणि आपल्याला माहिती उद्या वसुबारस सुद्धा आहे, गाय वासरांची उद्या आपल्याला पूजा अर्चा करायची असते संध्याकाळी. आणि तुम्हाला माहिती आहे की बाळकृष्णाला गाय वासरू किती जास्त प्रिय आहे, त्यामुळे सांगू इच्छिते आहे की उद्या एक खूप मोठा असा विलक्षण योग जुळून आलेला आहे की वसुबारस पण आहे, रमा एकादशी आहे. आणि रमा एकादशीला आपल्याला बाळकृष्णांचीच, श्रीकृष्णांचीच आपल्याला सेवा पूजा अर्चा करायची असते. त्यामुळे सांगते की जोडीने या दोघांची सेवा पूजा अर्चा उद्या करा. पूजा मांडणी करा, व्रत करा. जे एकादशीचं व्रत करतात ते एकादशीचं व्रत ते उद्या करू शकतात. तर अशा प्रकारे, आणि ज्याचं काही पारण आहे एकादशीचं ते दुसऱ्या दिवशी धनतेरसला तुम्हाला सकाळी करायचं असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की विविध प्रकारे सेवा कोणत्या करायच्या आहेत. गीतेची 18 नावं आहेत नित्य सेवेमध्ये, त्याचं तुम्ही ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारे विविध जे स्तोत्र मंत्र आहेत, श्री हरी विष्णूंना, बाळकृष्णाची आरती तुम्हाला त्या दिवशी उद्या करायची आहे. बाळकृष्णाची आरती जर तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथे फोटो करून देईल तुम्हाला, पीप तुम्हाला, ती तुम्ही आरती उद्या करायला विसरू नका. आणि सोबतच वसुबारसेचा सण सुद्धा साजरा करायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्या दिवाळीपूर्वी एक दिवस अगोदर अतिशय महत्त्वपूर्ण अशी फलदायी अशी रमा एकादशी आलेली आहे. आणि अशा प्रकारे व्रतपूजा आणि सेवा जर तुम्ही केली मनोभावे श्रद्धेने तर खरंच सांगते आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये सदैव सुख, शांती, आयु, आरोग्य, समृद्धी आणि अखंड वैभव आणि अखंड सौभाग्य नक्कीच लाभेल. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.